टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि याच निमित्तानं लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये भाविकांचं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। सासन काट्या नाचवत आणि गुलाल खोबळ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर हे सगळे भाविक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ज्या काही मानाच्या सासन काट्या आहेत त्या हळूहळू देशभरातून या सगळ्या ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये येत होत्या आणि या दाखल झालेल्या सासन काट्या आता ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये येत आहेत। अगदी मिरवणुकीने या सगळ्या सासन काट्या या मंदिर परिसरामध्ये येत असताना पाहायला मिळतात। वाद्याचा गजर करत आणि गुलालाची उधळण करत हे सगळे भाविक आपण बघतोय कशा पद्धतीने ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये येत आहेत। ज्या काही 100हून अधिक मानाच्या सासन काट्या आहेत त्या आता हळूहळू या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दाखल होत आहेत। या सगळ्याच्या निमित्तानं ज्योतिबा देवांची मंदिरामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक पूजा होणार आहे। त्याचबरोबर सायंकाळी पालखी सोहळा देखील होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघू शकतो गेल्या 2 ते 3 दिवसापासून जे काही भाविक मंदिर परिसरामध्ये किंवा या डोंगरावर आलेले होते ते आता मंदिर परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतंय। लाखो भाविक जवळपास 5 ते 7 लाख भाविक जे आहेत ते या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतंय। सासन काट्या नाचवत आहेत, गुलाल खोबऱ्याची उधळण होते, दवना वाहिला जातोय आणि अशा पद्धतीनं परंपरेप्रमाणे हे सगळे मानाचे सासन काठी धारक जे आहेत ते आता ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आपण एकूणच बघतोय चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आणि त्यामुळे भाविकांच्या भक्तीला देखील उधाण आलेलं आहे असं म्हणावं लागेल आणि जवळपास लाखो भाविक आता या सगळ्या ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।